आणि जे दादा आणि ताई आलेले आहेत, आपण सर्वप्रथम त्यांचा परिचय घेऊ. दादा, तुमचं संपूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा एकदा. गजानन बळीराम लोखंडे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, मुक्काम पोस्ट पारद. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ताई, तुमचा परिचय द्या. रेखा गजानन लोखंडे, राहणार पारद, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. बर, तुम्ही आज आमच्या SRT शेतीला भेट दिलेली आहे. आता या शेतामधील तुम्ही पिकं बघितले, त्या पिकांमध्ये तण पण खूप बघितलं आहे का नाही. आता तुम्ही गावाचा प्लॉट बघितला, त्याच्यानंतर तुरीचा प्लॉट बघितला, मक्याचा प्लॉट बघितला. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळे पिकं छान आहे. पिकं छान आहे. तणाचेच फक्त ते बंदोबस्ताचे तेच माहिती घेण्यासाठी तुम्ही इथं आला. बरं, तुम्ही आमचे व्हिडिओ बघून तर तुम्ही SRT पद्धतीने शेती करायला सुरुवात केलेली, बरोबर? आता ताईला आपण विचारू. ताई, तुम्हाला अशा या बिन नांगराची शेती जी करतो आपण, विना नांगरणी शेती करतात, तुम्ही पण आता गेल्या 2 वर्षापासून करता, तर तुम्हाला या शेतीबद्दल काय वाटतं बरं? मला छान वाटतं तुमचा माल पाहिल्यानं. माल तर छान आहे, पण दादा आता या पद्धतीनं शेती करू लागले, SRT पद्धतीनं, पण ॲव्हरेज चांगलं यायला लागलं आम्हाला. तुम्हाला ॲव्हरेज चांगलं यायला लागलं. गावतळाची अडचण पण तणामुळे तुम्ही दादांना काही असं हे बोलता का काही, की आता मग बोलते मी, तुम्ही दादांना विरोध करता की अशा पद्धतीने तुम्ही शेती करू नका, आहे का नाही? ही आपल्या तोट्याची आहे असं वाटतं तुम्हाला, आहे का नाही? पण आज रोजी तुम्ही प्रत्यक्षात आमच्या शेतीला भेट दिली, तर आता छान वाटलं मला. छान वाटलं. आता आमच्या घर मालकीण तुमच्या सोबत आहे. आता यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांना तुम्ही विचारू शकता. ताई, तुम्ही निंदा का? नाही, आता नाही निंदत एवढं. नाही, पहिल्यासारखं आता कोणताच खर्च करत नाही. कोळपणं नाही, नांगरणं नाही, नांगरणं नाही, कोणत्याच प्रकारचा खर्च नाही. नाही. माल पण चांगला आहे तुमचा. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं मला तुमची सुडी ते पाहून. सगळं मला काय सांगणार मग आता तुम्ही? आम्ही तुमच्या आलीच करणार आहे. आता आपण शेतकरी, जेवढे शेतकरी ताई आहे का नाही, दररोज उठल्यापासून त्यांच्या हातात खुरपं राहतं संध्याकाळपर्यंत. शेतकऱ्यांपेक्षा आपल्या शेतकऱ्या ताईंना खूप जास्त याच्यामध्ये त्रास आहे, बरं का, आहे का नाही? आणि अशी आरामदायी जर शेती करायची असेल, आहे का नाही, जर आपली भूमाता सशक्त बनवायची असेल, आपल्याला जास्त चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं असेल, तर SRT पद्धतीनं शेती करणं ही काळाची गरज आहे, आहे का नाही ताई? आता तुम्ही महिलांना जे विरोध करतात आपल्या घरच्यांना समजा, तर यांना पण तुम्ही आता काय संदेश देऊ शकता? आम्ही ना दादान जशी शेती केली तशीच आपण शेती करू, कारण तुमचा हेडू पाहू आम्हाला 2 वर्षामध्ये आम्हाला खूप ॲव्हरेज यायला लागलं. SRT मध्ये तुम्ही समाधानी आहात, आहे का नाही, शेती करून, आहे का नाही? आणि अशाच प्रकारची सर्व शेतकऱ्यांनी SRT पद्धतीने शेती करावी, आहे का नाही? अजून काही तुम्हाला विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. हेच फक्त आता त्यांना शिकायचे त्याचेच मार्गदर्शन करावं जातं आम्हाला. बरं बरं. आता आपण हा जो गंज बघता आपला, हा तर कसा वाटतो बरं तुम्हाला दादा? नाही, मस्त. तर या आपल्याला मक्याचं किती ॲव्हरेज येऊ शकतं? 70 ते 75 80 पर्यंत यायला पाहिजेत. 70-80 क्विंटल पर्यंत. आता आपला फक्त 2.25 एकर मधील आपला हा हे मका आहे, आणि त्याच्यामध्ये आपण तुरीचं आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे. तर जवळपास आपलं 1.5 ते 1.25 एकर हे तुरीच्या क्षेत्रामध्ये गुंतलेलं आहे, आणि 1.25 एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त मधील आपला हा एवढा मक्याचा गंज आहे. तर यातून जर आपल्याला 70 ते 80 क्विंटल जर मक्का होत असेल तर SRT पद्धत करणे काळाची गरज आहे, बरोबर, आहे का नाही? हे जे आपलं मक्याचे जे लावले ते किती तासावर लावलेले आहे बेडवर? आपले 4-4 फुटाची बेड आहे, आणि एका बेडवर आपण 2-2 दाण्यांनी दोन्ही साईडनं लागवड केलेली आहे. हो, तर त्याला टोकन यंत्राने जर 2 दाण्यांनी केली तर चालू शकते,
फक्त बियाणं एक समान पाहिजेत. हा. बियाणं जर छोटं मोठं जर असेल हा. तर त्यात कुठं 2 पडू शकतात, कुठं 3 पडू शकतात. हे आता या ठिकाणी आपण बघू शकता, आपण पूर्वी जी मक्का घेतली होती त्या मक्काचे औषध आपल्या या जमिनीमध्ये तसेच आहे, बरोबर आहे. हो. आणि या ठिकाणी जो आपला पूर्वीचा चारा आहे हा, तो थोडा हा पण पडलेला पूर्ण आपल्या या क्षेत्रामध्ये पांगून दिलेला आहे की नाही ताई? हो, हो. हे बघू शकता आपण, हा चारा पण बाहेर काढलेला नाही. म्हणजे आपल्याला कुठल्याच प्रकारचं आपल्याला याच्यामध्ये डवरण्याचं काम नाही, कोळपण्याचं काम नाही. फक्त आपण काय करू शकतो, फक्त तणनाशकाच्या सहाय्यानं आपण हे तण नियंत्रण करू शकतो. आता तुम्ही क्वालिटी पण बघू शकता हा, मक्काची. quality चांगली आहे ना. चांगली. आणि आम्ही याला विशेष काही खतं वगैरे काही दिलेलं नाही, फक्त एक डोस दिलेला आहे, फक्त एक खताचा आतापर्यंत, आणि एक फवारणी केलेली. पण तसं आपल्या शेतामध्ये थोडं जरी तण झालं तर शेतकऱ्यांचं डोकं काम करत नाही. हो. आता दादाचं आणि आपल्या ताईचं या तणावून खूप भांडणं व्हायचे, हो, तणाव आहे का नाही? आमचे. होत होते की नाही? होत होते, हा ताई, होत होते दादा. आता या ठिकाणी तुम्ही बघा, आता हे आमचं मक्काचं पीक आहे आणि या मक्काच्या पिकामध्ये पहा तुम्ही किती तण आहे. भरपूर आहे. आम्ही लागवड जी केली होती तर पूर्ण या तणामध्येच आम्ही अगोदर लागवड करून घेतलेली आहे. आणि आता आपण या ठिकाणी टिंजर या तणनाशकाचा वापर केलेला आहे. हो का? आता तुम्हाला अशी भीती वाटेल का की आपल्या वावरात जर तण झालं तर आपण तण निंद करा, कोळपणी करा, आता नाही वाटणार. हा? आता नाही वाटणार. आज तुमच्या मनातली भीती चाललंय की. आहे का नाही? हो. SRT तंत्रामध्ये कसं आहे, आपण आपले जे पूर्वीचे जे पिकाचे अवशेष आहे ते पूर्ण जागेलाच ठेवत असतो. आता या ठिकाणी हे पहा, मागच्या वर्षीची आपली या ठिकाणी तुरीची लागवड करेल होती. हा, या तुरीचे खोडं आपण जमिनीलाच ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आता इथं बघू शकता आपण, हे बघा इथं कपाशीचे खोडं आपण तसेच जमिनीत ठेवलेले आहे. आता यावेळेस आपण काय केलेलं आहे, कपाशी कट केल्यानंतर या सीझनला इथं सोयाबीन घे. या सोयाबीन घेतलेली आहे. आता मग आणि याच्यामध्ये आता हे तुरीचे आंतर पीक पण आपल्या घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता मकाची क्वालिटी, आता नाही म्हणत. तुरीची क्वालिटी एकदम भारी आहे. याच्या अगोदर पण आहे ना आमचे रस्त्यावरची वावर आहे, आता तुम्ही बघितले. तर आम्ही काय करत होतो, एकदा घरी जेवण केलं की तेच बाहेर दौऱ्यावर जात होतो, बाहेर संध्याकाळपर्यंत येत होतो. आणि रस्त्यावरचं वावर असल्यामुळं एक घरची मंडळी शेतात राहायची, तर येणार जाणार त्यांना नाव ठेवायची, हे काय तण आहे, काय शेती करता. पण आता मागच्या वर्षी या SRT पद्धतीनं जे शेती करतो आम्ही 4 वर्षापासून, याची दखल कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर दादा भडसावळे दादा, तसेच आपल्या जालना जिल्ह्याचे विठ्ठलरावजी वैद्य साहेब, मोरे साहेब यांनी आपल्या कार्याची दखल घेतली. आणि मागील वर्षी आदरणीय भडसावळे दादांचे जे वडील आहे